चिंतामणी म्हणजे आपली चिंता हरून घेणारा, आपली चिंता दूर करणारा, आपली इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा असा अष्टविनायकापैकी पाचवा गणपती. नमस्कार, मी अमर बिरगड माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. चला गणपतीला वंदन करून या ब्लॉगला सुरुवात करू. हे मंदिर पुण्याहून पुणे सोलापूर महामार्ग 22 किमी अंतरावर आहे. मुळा मुठा भीमा या 3 नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली जुना मुंबई पुणे महामार्ग खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आड वाटेवर आहे. 1 तासाच्या अंतरावर आहे. इथे आल्यावर आपल्याला प्रशस्त अशी पार्किंग दिसेल. पर गाडी नुसार इथे 50 रुपये प्रति गाडीला घेतले जातात. मंदिर परिसर हा खूप भरल्यासारखा वाटतो. तसेच इथे स्थानिक लोक इथे खूप सारे व्यवसाय करतात. त्यामध्ये भाजी मंडई, फळ विक्रेते, फूल विक्रेते, प्रसाद विक्रेते असे खूप सारे छोटे मोठे उद्योगधंदे इथे लोक करतात. तुम्ही जर गणपती बाप्पाचे भक्त असाल तर चॅनलच्या खाली कमेंट जरूर करा, गणपती बाप्पा मोरया. तसेच चॅनलला सबस्क्राईब पण करा. श्री चिंतामणी मंदिराची कथा मी आपणास थोडक्यात सांगतो. आख्यायिकानुसार राजा अभिजित आणि त्यांच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तम पंचपक्वानाचे जेवण खाऊ घातले. गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषीकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिल ऋषींना गणपतीची मदत घेण्यास सल्ला दिला. गणपतीने गणराजाला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिल ऋषींना दिले. याचे बक्षीस म्हणून कपिल ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेल्या गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंब वृक्षाखाली घडलेल्या थेऊरला कदंबपूर असे सुद्धा म्हणतात. चिंतामणी मंदिर व परिसर त्याबद्दल मी आपणास थोडक्यात सांगतो. चिंतामणीची मूर्ती पूर्वभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहे. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या सखोलाच्या आत एक छोटे शिव मंदिर आहे. चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस याच देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर इथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपतीने नजीकच्या मुळामुठा नदीत 2 वाघांना रूपाने अवतरित झाले आणि त्यांनी त्यांना सिद्धी प्रदान केली असे म्हटले जाते. इथे अजून एक कथा आहे. ब्रह्मदेवाने आपले चिंत स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले अशी इथे आख्यायिका आहे. अष्टविनायक मंदिरांपैकी एक मोठे आणि अधिक प्रसिद्ध म्हणून वर्णन केलेले तसेच उत्तरेला असलेले मंदिरांचे मुख्य द्वार मंदिराच्या प्रमाणाच्या तुलनेत लहान आहे. तथापि चिंतामणी गणेशाचे मध्यवर्ती चिन्ह पूर्वीकडे आहे.
मंदिरात लाकडी सभामंडप आहे जो माधवरावांनी बांधला होता. सभामंडपात काळ्या दगडाच्या पाण्याचे कारंजेही आहेत. गणेशाला समर्पित असलेले मध्यवर्ती मंदिराव्यतिरिक्त मंदिराच्या सखोलात अनेक लहान मंदिरे आहेत. महादेव, शिव तसेच विष्णू, लक्ष्मी माता, हनुमान मंदिर. मंदिराच्या मागे पेशवेवाडा, पेशवे पॅलेस आहे. एकेकाळी माधवरावांचे वास्तव्य होते. आज मंदिराचे दैनंदिन काम याच ठिकाणाहून चालतात. इतर अष्टविनायक चिन्हांप्रमाणे गणेशाचे मध्यवर्ती चिन्ह स्वयंप्रकट मानले जाते आणि हत्तीचे डोके रत्नजडित डोळ्यांनी जडलेले आणि त्यांच्या डावीकडे वळणारे सोंड वगळता क्वचितच कोणतेही वैशिष्ट्य दिसत नाही. गणपती किंवा गणेश भारतात सर्वाधिक पूजनीय दैवत आहे. पवित्र अष्टविनायक देवस्थानामुळे महाराष्ट्राला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे. अष्टविनायक या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे 8 गणपती. ही 8 मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत आणि अशी मान्यता आहे की हे सगळे गणपती स्वयंभू अर्थात स्वतः उत्पन्न झाले आहेत आणि या सर्व गणेश मूर्ती जागृत आहेत अर्थात त्या भाविकांचे मनोरथ पूर्ण करतात. ऐतिहासिक नोंदीनुसार थेऊरचे चिंतामणी गणपती मंदिर कधी बांधले गेले याचे बांधकाम करणारा कोण होता याचा कोणताही पुरावा नाही, परंतु हे मंदिर युगानयुगाने अस्तित्वात असल्याचे मानले जाते. आज आपण पाहत असलेले मुख्य मंदिराची रचना मोरया गोसावी यांच्या वंशजांनी बांधली होती. 100 वर्षाच्या बांधकामानंतर माधवराव पेशवे यांनी सभामंडप बांधला. त्यांनी इथे एक मोठी घंटाही बसवली. थोरले माधवराव पेशवे यांची श्री चिंतामणी गणपतीवर खूप श्रद्धा होती. ते या मंदिरात नेहमी दर्शनाला येत असत. माधवराव पेशव्यांनी वयाच्या 27व्या वर्षी क्षयरोग झाला आणि या मंदिरात गणपती समोरच त्यांनी प्राणज्योत मालवली होती. पेशवे माधवराव आणि रमाबाई यांच्या निधनानंतर या जागेवर उद्यान विकसित करण्यात आले. तसेच हा ब्लॉग आपल्याला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.